काल थंडी नव्हती, आज थंडी आले घसा। बघा पोर्तुगीजांनी बांधलेलं हे एक प्रकारे लाईट हाऊसच आहे। तर ऍक्च्युली ना शांतादुर्गा नावाचे भरपूर मंदिर आहेत, त्याच्यामुळे असं कन्फ्युजन होतंय। पण इकडे एक जवळच हे पण मंदिर, म्हणून बोललो की चला बघून घेऊया। बघा हा आहे डोना पॉलाचा हा व्ह्यू, इकडून हवा येते छान आणि इकडून आहे ना स्टेप्स आहेत, काउंट करू किती आहेत। आता आम्ही ना ताज मध्ये आलोय, हे बघा ताज। काय बोलतो चांगले नाही। आणि इकडे चार्जिंग पॉइंट पण आहे। नमस्कार मंडळींनो, कशा करतोस आदित्य? काही झाडी, काही डोंगर। हॅलो, गुड मॉर्निंग मित्रांनो। हे बघा गाडी आपली इकडे आहे आणि ना गाडीवरती ना दव आलेत सगळे। हे बघा थंडी, काल थंडी नव्हती, आज थंडी आले घसा पण माझा बसला त्याच्यामुळे। हे थंड आहे बघा पूर्ण, आतमध्ये काय काय दिसत नाही। अशात मी असा केस वगैरे वाकडी वगैरे दिसते। माझा पण घसा आहे ना बसला, थंडी इथे पण सुरू झाली। हे बघा धुकं येते बघा, ऊन आता सुरू होईल। सकाळचे 7:30 वाजलेत आता। हे बघा पूर्ण दुकानमुळे पूर्ण ओलावा पकडलेला आहे वरती। आता वाजते थंडी, थंड वाटतंय बाहेर। हे पण ओलं ओलं झालंय, हे बघा पाऊस वगैरे नाही पडलाय। पाऊस पडला असता ना तर कळालं, पण हे ओलं आहे। हॅलो फ्रेंड्स, सो फायनली आहे ना तयारी झाली। ओमकार इकडे हाय करतोय आणि सगळे तयार झाले। बोलतात ना सर्वांचा आवरता वेळ झालाच, 12 वाजून गेलेत। सकाळी उठलेलो तेव्हा थंड होतं, पण आता वातावरण वगैरे मस्त आहे। हे बघा बॅक साईडला तयारी चालू आहे, ऑलमोस्ट तयारी झालेलीच आहे। ओके, आणि आता आम्ही निघण्याच्या मार्गावरती आहोत। तर आज गोव्याला जाणार आहे, पण जाताच काय प्लेसेस स्पॉट्स म्हणजे आम्ही ना जाणार आहोत तो कोस्टल रोड आहे, कोस्टल रोडनी जाणार, कारण गाडी फुल चार्ज केली होती इकडेच घरीच, त्याच्यामुळे कोस्टल रोडनी जाणार। आणि हे इकडे सर्व आहेत, आता सगळे हाय करतात आहेत। ओके, सो फायनली आता निघतोय बाईकवरती। मावशी, काका आणि सानिध्य पण, तो पण बोलतो बाईकवरती जायचं आहे। मग ते बसले बाईकवरती आणि आम्ही त्यांना फॉलोअप करतोय किंवा ते फॉलोअप करते, असं मागे पुढे आहेत ते, काय ते पुढे तसं मागे पुढे आहेत आम्ही। हा कोस्टल रोड आहे, रोड खूप चांगला आहे। रोडच्या दोन्ही साईडला झाडी आहेत आणि खड्डे कमी आहेत, पण रोड पण मस्त आहे, एकदम स्मूथ आहे रोड असा। कोस्टल रोड डायरेक्ट गोव्यापर्यंत जातो। ॲक्च्युली हाच वेंगुर्ला बँगलोर हा रोड आहे, किंवा वेंगुर्ला बेळगावपर्यंत जातो हा रोड। हाच रोड ॲक्च्युली खूप अगोदर जुना रोड होता। आत्ता जो मेन हायवे नॅशनल हायवे 66 झाला, त्याच्यामुळे तिकडून जास्त रहदारी होते, नाही तर जुना रोड हाच आहे। ह्याच रोडनी येणं जाणं करायचे आणि हा नंतर जाऊन पुढे जाऊन ना टच होतो, नॅशनल हायवे 66ला पण टच होतो हा। तर असं आहे, आजूबाजूला पण परिसर वगैरे। आणि इकडे बघा ना निसर्ग वगैरे किती छान आहे, नदी आहे, निसर्ग, डोंगर। आज हिरवळ आहे, ह्या टायमाला आलो ना तर हिरवळ वगैरे असते, त्याच्यामुळे आजूबाजूला बघायला वगैरे पण छान प्रसन्न असं वातावरण होतं। नारळाची झाडं, सुपारीची झाडं वगैरे, कोकण बघण्यासारखं आहे।
आम्ही घेतला मंदिर आहे वेतोबाचं मंदिर आरवली गावामध्ये ऑन द वेच असतं हे आणि छान मंदिर आहे पुरातन काळासारखं जे शंकराचं एक प्रतीक आहे वेतोबा. तिकडे ना तुम्ही जर बघितलं ना शॉप केळी वाहिली जातात म्हणजे जे ताट असतं पूजेचं त्याच्यामध्ये ते केळी वगैरे दिली जातात आणि आतमध्ये चपलांचं हे सांगायचं होतं. सो इकडूनची मान्यता आहे जे हे चप्पलांचे जोडे दिले जातात ना हे वाढतात. तर इथे ना ज्यांचं नवसामध्ये सो हे जोडवे जे आहेत ना ते नवस करून दिले जातात नवसाचे असतात आणि मान्यता अशी आहे की ते वाढतात म्हणजे त्यांची ना साईज वाढत जाते अशी मान्यता आहे. नवस पूर्ण झाल्यावरती जे दिले ना मग ते वाढत जातात असं आहे. सो श्रीदेव वेतोबा यांचं दर्शन झालं आणि ॲक्च्युली शंकराचंच मंदिर आहे. त्यांचाच एक अवतार अशा टाईपचं आहे. आरवली गाव तालुका वेंगुर्ला. तर इकडे आहे ना केळी बघा केळी आहेत ना तर केळी वाहिली जातात साखर केळी वगैरे दिली जातात. तर केळी भरपूर आहेत इकडे ना केळी. वाव ओपन आहे रोड. गोव्याच्या रस्त्यालाच चाललोय ना. सोड का बोल हे ना हे काही बाई इकडं पण आहे ना चेक पॉइंट एक प्रकारे. आता गोवा हायवेला आलोय. बघा गोवा हायवे आणि इथून पुढून युटर्न आहे. मस्त व्ह्यू हा काय व्ह्यू. मुंबई गोवा हायवे पनवेल कोची कन्याकुमारी हायवे. आता इकडून हायवे पनवेल कोची. हे बघा मित्रांनो पणजी मारगाव वास्को अँड कानकोण त्या रूटला आहे आता आम्ही. हॅलो फ्रेंड्स आता आहे ना आम्ही गोवा रोडला आहोत. येस हॅलो गोवा रोडला आहोत आणि मापुसा जवळ आहोत आता. पण आता आपण पहिलं जाणार होतो टेम्पलला. बीचेस वगैरे आज नाही केलं कारण काल वेंगुर्ल्याला बीचेसचा एन्जॉयमेंट केले. पण बीचेसला जाऊन वाईब्स वगैरे बघूया की किती गर्दी आहे काय. मेन म्हणजे बीचेसला संध्याकाळी मजा येईल जेव्हा लाइटिंग वगैरे होईल ना तेव्हा ते बघण्यासाठी छान वाटेल दिवसाचं नाही. हॅलो हाय फ्रेंड्स. सो फायनली गोव्याला आलो गोव्याला. ओके हे बघा गोवा. आता इथे आहे ना ह्या टेम्पल जवळ आलोय. जरा टेम्पलमध्ये जाऊ थोड्या वेळासाठी. मागे पुढे आहेत वगैरे पण ठीक आहे. इकडे खाण्यासाठी वगैरे ना ऑप्शन पण आहे इकडे. आणि इथे जवळ आहे ना अगोडा फोर्ट बीच कॅन्डलम बीच आहे बाजूलाच 1-1 किलोमीटरवरती आहे. तर तिकडे पण जाणार आहे. ओके चला इकडे जरा शांतादुर्गा आहे ना कांदोळी गोवा इकडे जाऊ. हे बघा मंदिराचा असा हा लुक आहे. जुनं मंदिर आहे ॲक्च्युली आहे ना. शांतादुर्गा नावाचे भरपूर मंदिर आहेत त्याच्यामुळे असं कन्फ्युजन होत आहे. पण इकडं एक जवळच आहे पण मंदिर म्हणून बोललो की चला बघून घेऊया. इकडं स्टेज पण आहे आणि इकडे मंदिर आहे. ओके दुपारची वेळ झाली ना मंदिर बंद झालं आहे. श्री शांतादुर्गा प्रसन्न शांतादुर्गा नावाने भरपूर मंदिर आहेत त्यातलं एक मंदिर आहे. मंदिर आता सध्या बंद आहे दुपारची वेळ झाली ना. देवीचं मंदिर आहे. तुम्ही पण दर्शन करून घ्या आमच्यासोबत. हॅलो हाय फ्रेंड्स. म्युझिक चालू आहे आजूबाजूला. इकडे सानिध्य आहे ना. हाय कर हाय. ओके हे बघा आता आहे ना
सायली आणि इकडे ही आहे, इकडे मम्मी आहे आणि इकडे तनिष आहे. आता आम्ही आलोय जेवायला करी हाऊस मध्ये. करी हाऊस मध्ये ना इकडं ॲम्बिशियस चांगला आहे है ना. ॲम्बिशियस चांगला आहे. लोक वगैरे फुल चिल्ड आउट बियर वगैरे घेऊन. हे काय बोलतोय? हा व्हिडिओ वगैरे काढून आहे. हा तनेशला कोण येत इकडे? सो लाईव्ह म्युझिक आहे ना चालू इकडे. माहिती आहे लाईव्ह म्युझिक मध्ये कॉपीराइट्स येतात का? हा या म्युझिकचा येणार कॉपीराइट्स. या म्युझिकचा येणार कॉपीराइट्स. अरे बघूया. तर आता इकडून निघायचं आहे. निघायची वेळ आले. हॅलो हाय फ्रेंड्स. सो आता आम्ही आहे ना आगुडा फोर्टला आलोय. हे बघा इकडे गाडी लावली पार्किंगला तिकडे. आणि आता एंट्री 5:30 वाजेपर्यंत असतं टायमिंग. हे बघा 5:30 पर्यंत टायमिंग. इकडे तिकीट काउंटर आहे. तिकीटचे काय रेट आहे वगैरे ते पण सांगतो. हे बघा 25 रुपये तिकीट आहे. फॉरेनरसाठी 300 रुपये, इंडियनसाठी 25 रुपये तिकीट. हे तिकीट घर आहे. हे बघा 25 रुपये तिकीट आहे इंडियनसाठी आणि फॉरेनरसाठी आहेत ना 300 रुपये डायरेक्ट. हे बघा गर्दी. ही गर्दी आहे इकडून. आणि इकडून वरती जायचंय फोर्टला बघायला. इकडे आहे ना किल्ल्याची माहिती आहे. 1510 ला पोर्तुगाज सेनापती अफेन्सो याने बांधलेला बंदरगाह म्हणजे देखरेख करण्यासाठी. ठीक आहे. मस्त येते. मराठीमध्ये इंग्लिशमध्ये व्हिडिओ पॉज करा, वाचा, पूर्ण माहिती भेटेल. आणि इकडून वरती जायला एंट्रन्स आहे. चला कारण वरती जाऊन मस्त काय फोटोशूट वगैरे करायचं झालं तर करता येईल. बघा पोर्तुगीजांनी बांधलेलं हे एक प्रकारे लाईट हाऊसच आहे ना. लाईट हाऊस आहे आणि इकडून एंट्रन्स असं एक प्रकारे शनिवार वाडा वगैरे कसा आहे तसाच आहे. पण याला तटरक्षक केलेलं म्हणजे समुद्रातनं देखरेख करता येईल की समुद्रातनं वगैरे येतो ना. पोर्तुगीजांनी बांधलेलं आहे 1500. हे बघा हे समुद्र. इकडून एक व्ह्यू दिसतो पूर्ण त्या साईडने. निळा निळा आकाश. इकडून आहे ना पूर्ण व्ह्यू दिसतो तेव्हा समुद्राचा. आता इथून आहे ना आपण इकडून जाऊ आणि मग तिकडून पण व्ह्यू बघूया. हे बघा इकडून कडा आहे आणि कडाने आपण आहे ना समुद्र दिसतो तो बघा. आता इथून चाललोय. फॉरेनर आहेत, रशियन, कोणती दुसरीच भाषा बोलतात आहेत. इकडून समुद्र दिसेल वेगवेगळा असा. हे लाईट हाऊसच एक प्रकारे. इकडून पूर्ण व्ह्यू दिसतो. आज घरचे तिकडे मागे आहेत अजून. आता यांच्या गर्दीमधून आपल्याला पण एक टाइम काढावा लागेल तिथे जायला. तिथून व्ह्यू घेता येईल. पूर्ण आहे ना इथून व्ह्यू आला. समुद्र लांब लांब पर्यंत समुद्र दिसतोय. खूप लांब पर्यंत आहे समुद्र. हे लोक आता आले. वेळ एन्जॉय. हा सानिध्य आला. काल काय चालू होतं, असा व्ह्यू पाहिजे तसा व्ह्यू पाहिजे हे जा. आता एकही दिला नाही. तू बोलते बस तुम्ही नुसते अँगल चेंज करणार.
फोटोशूट झाला आता यांचा. आता इकडे ना खाली, त्या खाली साईड इकडे जातोय. इकडे जाऊया, गरम आहे. सो आता इकडे लाईट हाऊस जवळ आलो. इकडे सगळे फोटोशूट करतात आहेत, हे बघा है ना. इंडियन लोक जास्त आहेत फोटोशूट करायला आणि यांचा फोटोशूट वगैरे चालू आहे. आणि तनिषला काय हसायला येत नाही, व्ह्यू छान आहे ऍक्च्युली इकडून. सो इकडूनचे फोटोशूट करून आता आहे ना आम्ही खाली चाललोय. इकडे बघ राईट साईडला क्रूज आहेत, क्रूज आहेत. काढतो ते पप्पा, तू फक्त बघायचं काम कर. धाराशिव, पणजी धाराशिव. तुला जायचं कसिनो मध्ये? पप्पा 5,000 रुपये लावणार. जो खेळणार त्यालाच फक्त अलाउड आहे का हो? नाही असं नसतं काय वाटतं. येऊ शकतो ना? हा आय गेस. पण त्याचे पैसे असतात ना वेगळे. अजून कधी गेलो नाही, बोललो की बघूया. कुठे ग? चला आम्हाला घेऊन जा. कॅसिनो मध्ये ते खेळणार आपण. बेट लावतो. ब्लॅक जॅक खेळू किंवा ते दुसरं. मला वाटतं मोठी फीच, एंट्री फी जास्त असणार त्याची. नाही पण ते आता बघावं लागेल, कारण की 31st आहे ना, गर्दी जास्त असतात. आधी गेलं तर भीती होती सनसेट बघायला. हॅलो हाय फ्रेंड्स, डोना पावलाला आलो आहे. हा बघा क्रिसमस व्ह्यू, क्रिसमस व्ह्यू. आणि इकडे आहे ना डेकोरेशन केलेलं आहे क्रिसमसचं. आता इथून चाललो आहे डोना पावलाला. तर गाडी आहे ना इथून 5 मिनिटं अंतरावरती आहे. तिकडे पार्किंग आहे. म्हणजे तिकडून पुढे ना गाडी येऊन देत नाही, फक्त हॉटेल आहेत ना. मी विचारलं, गोवा पोलीसवाले होते. तर हॉटेलमध्ये जर बुकिंग आहे, ते रिसॉर्ट्स आहेत आणि हॉटेल आहे, तर ते टॅक्सीवाल्यांना पिकअप ड्रॉप, आणि ज्यांची गाडी आहे बुकिंग आहे त्यांना अलाउड आहे. बाकीच्यांना ते तिकडूनच युटर्न लावून पार्किंग लॉट आहे तिथे पार्किंगला बोलतात की पार्किंगमध्ये जातो. पार्किंगला लावली 40 रुपये पार्किंगचे. तिकडे दाखवेल पार्किंग कुठे आहे ती. तर इझी आहे, रोड टचच पार्किंग आहे आणि पार्किंग पण भेटते 2 स्टेप पुढे. ओके हां. सो वाईब्स बघा गोव्याची. डोना पावलाचा हा रोड चालत 5 मिनटं बोलतात, पण 10 मिनटं आहे. ओके, तर हा उतार आहे म्हणून आता काय नाही वाटत, जाताना चढ असेल. आणि मस्त इथे लाइटिंग वगैरे केलेले आहेत सगळीकडे. तर व्ह्यू पॉईंट पण आहे. हां बरोबर, आतमध्ये काय येऊन देत नाही कारण इकडून छोटा रोड होतो. लोकांनी ऑलरेडी आहे ना गाड्या घेऊन गेल्यात ना, तो छोटा रोड झाला. हां हे बघा इकडे. सो मला वाटतं ऑफ सीझनमध्ये वगैरे ठीक आहे. सी फूड रेस्टॉरंट आहे आणि यांची काही शॉपिंग पण चालले आहे घरच्यांची. तर त्यांना करून दे. मी ॲक्च्युली गाडी तिकडे लावायला गेलेलो पार्किंगला ना, त्याच्यामुळे त्यांना बोललो तुम्ही जाओ पुढे, मी इकडून हे करतो. गाडी 4 पार्किंगला लावून मग येतो. तर बाईकवाल्यांना वगैरे पुढे आणून दिलेलं आहे हे, पण कारवाले नाही आहे, ते सगळ्यांना तिकडूनच रिटर्न पाठवतात. सो आय गेस हां इकडून शॉपिंगवाला हे आहे, रूट आहे लोकल. आणि इकडे लाईट पण केलेली आहे. आता इकडून चाललो आहे आतमध्ये. आणि तिकडे तिकीट काउंटर आहे आणि इकडे शॉपिंगचे साठी पण ऑप्शन आहेत. शॉपिंग वगैरे करतात, 1 पीस वगैरे आहेत. हां हे इकडं आलेत शॉपिंग वगैरे करायला. हा इकडे तनिष आहे. तनिष काय घ्यायचं आहे तुला? आणि सानिध्य इकडे आहे. सानिध्य काय करतो? सो इकडे ना 50 रुपये तिकीट आहे आणि हे एंट्री आहे. हा बरोबर आहे. इकडे जयकांत शिकरे आहेत ना, त्यांचे हे आले होते आणि जयकांत शिकरेचे गुंडे आलेले ना. हो, आणि इकडे यांनी ना असं डिझाईन वगैरे केलेले. तिकडून व्ह्यू आहे बघायला. आणि इकडे ते दोघं हिरो हिरोईन वगैरे हे बंद केलं
पहिला मी 2007ला आलेलो ना तेव्हा हे चालू होतं. त्या कॉर्नरला फोटो काढलेले आहेत, जुने फोटो आहेत माझे. ते आता एकदम हे झालं. कुठले काय ते? हा कसं का? खूप अगोदर मी 2007-8ला आलेलो ना गोव्याला, त्याच्यानंतर आत्ता आलोय. तर तेव्हा हा वाला चालू होता, हा जो आहे ना. आता ते गेलं. आता यांनी इकडूनचाच पार्ट ओपन ठेवलाय आणि इकडे वरती आहे. बघा हा आहे डोना पॉलाचा हा व्ह्यू. इकडून हवा येते छान आणि इकडून आहे ना स्टेप्स आहेत. काउंट करू किती आहेत. आता मी काउंट करतो 1 2 3. आता पाऊस करून फायनल करतो. सो टोटल आहे ना 90 स्टेप्स झाल्या, जास्त नाहीये, 90 आहे. त्याच्यामुळे ओके, मॅनेजेबल आहे असं आहे. आणि वरतून फोटो वगैरे काढू शकतो. सगळ्या साईडचा व्ह्यू आहे बघा. आता अंधार झालाय. आम्ही ट्राय करत होतो उजेडात यावा, पण लाटांचा वगैरे ना आवाज येतो. हे बघा मित्रांनो, इकडे आहे ना चार्जिंग, इकडे पार्किंग आहे, बाजूलाच आहे जस्ट. तिकडून एंट्री होती, दाखवतो मी. आणि इकडे आपली गाडी उभी आहे. आता गाडी चार्जिंगला लावावी लागेल, थोडीफार काय होईना चार्ज करावीच लागेल गाडी. गाडीमध्ये ना आत्ता आहे 68ची रेंज. ओके, AC लावल्यावरती ती आणखीन कमी होईल. 68ची रेंज आहे, ती कमी होईल. त्याच्यामुळे गाडी आहे ना चार्जिंगला लावावी लागेल. ठीक आहे, गाडी आता करतो चालू. गाडी केली चालू, 60ची रेंज दाखवते. आणि इकडं आपण आहे ना 15-20 मिनिटाची करू फॉर सेफर साईड, कारण गाडी आपल्या इथे आपण आता लावूया. झाला आपला सेटअप. आपण इथे गाडी लावू, कारण प्रॉब्लेम असा आहे की तिथे आहे ना चार्जिंग आहे नाहीये मध्ये आहे ना, खूप म्हणजे रेड दाखवतोय. त्याच्यामुळे आपण तिकडे लावूया गाडी चार्जिंगला. ओके, चला आता जाऊया गाडी करायला. जाऊ आता आपण चार्जिंग जवळ. आता आम्ही ना ताज मध्ये आलोय. हे बघा ताज. काय बोलतो चांगले नाही. आणि इकडे चार्जिंग पॉइंट पण आहे. लेफ्टला विचारावं लागेल त्यांना. हा इकडे आहे काय चार्जिंग पॉइंट. हो, हे बघा ताज हॉटेलचं वॉशरूम एकदम भारी आहे. वॉशरूम गाडी पण चार्ज केली आणि वॉशरूमला आलो आम्ही इथे. ठीक आहे, गाडीसोबत वॉशरूम, एवढं क्लीन वॉशरूम वापरायला भेटत आहे. सो मस्त आहे ॲक्च्युली. ताज आहे ना, ताज हॉटेल, त्यांचं एकदम क्लीन आहे वगैरे. आम्ही चार्जिंगसाठी आलो, चार्जिंगला लावले गाडी आणि इथे आता वॉशरूम वगैरे यूज करायला आलो. तो लॉबीमध्ये, त्यांच्या एंट्रन्स लॉबीमध्ये वॉशरूम. आणि चांगले म्हणजे क्लीन आहे, क्लीन बोलू शकतो. पैसे देऊन पण एवढं क्लीननेस भेटत नाही. चिवासची उद्या इथे काहीतरी पार्टी वगैरे आहे ऑर्गनाईज, मस्त आहे, न्यू इयर पार्टी. आणि इथे वॉशरूम वगैरे म्हणजे EV गाडी ओनर आहेत ना, इकडे आलात ना तर चांगलं आहे. वॉशरूम वगैरे पण क्लीन आहेत वगैरे, मस्त. शेवटी ताज आहे, ताज. येस, ब्रँड इज ऑलवेज मॅटर. हा एंट्रन्स हॉल आहे, तर चांगलं आहे. एंट्रन्स लॉबी, सॉरी हॉल नाही, लॉबी. आणि मागे हॉल होता, तिकडे हॉल होता. ओके, तर उद्या पार्टी इकडे.